स्वागत आहे मित्रांनो, वर्धा नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर अपडेट शेवटपर्यंत पहा. अपडेट आवडल्यास तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मागील अपडेटमध्ये आपण लाडखेडपर्यंतचा अपडेट बघितला होता, तर आजच्या अपडेटमध्ये आपण त्या पुढील भाग हा यवतमाळच्या दिशेने कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या दिशेने जे अर्थवर्क येत आहे मित्रांनो, हे दारवाच्या साईडने समोर येताना आपल्याला दिसत आहे. आणि या ठिकाणी वर्धा नांदेड रेल्वे लाईन ही दारवा यवतमाळ या रस्त्याला या ठिकाणी क्रॉस होणार आहे. ही जी लोकेशन आहे ही तिवसा या गावाच्या नजीक आहे आणि तिवसा गावाच्या जवळच या ठिकाणी या रोडला क्रॉस करण्याकरिता पुलाच्या निर्मितीचे कार्य हे बऱ्याच काळापासून या ठिकाणी चालू आहे आणि त्याचे पिलर जे आहेत ते समोर तयार झालेले आपल्याला दिसून येतील. या ठिकाणचे काम देखील आता हळूहळू अंतिम टप्प्याकडे येत आहे. पिलर हे पूर्णपणे तयार झाल्यामुळे या ठिकाणी केवळ आता गर्डर लॉन्चिंगचे काम हे बाकी आहे. समोर आपल्याला तिवसा गावाकडे जाणारा रस्ता दिसतो आहे. तिवसा गाव हे या ठिकाणाहून 1 किलोमीटर अंतरावर आहे. तर या ठिकाणी पुलावर टाकण्याकरिता गर्डर्स देखील आणून ठेवण्यात आले आहे. तात्पुरते दारवा ते यवतमाळ या रस्त्याला डायव्हर्ट करण्यात आले आहे. तर समोर आपण पाहू शकता की या रस्त्याला या ठिकाणी क्रॉस केल्यानंतर ही रेल्वे लाईन सरळ दिशेमध्ये जाताना आपल्याला दिसणार आहे. समोर एका मोठ्या पुलाचे काम हे तिवसा गावाच्या मागील बाजूस सुरू असल्याचे आपल्याला या ठिकाणावरून झूम केल्यावर दिसून येते. तर हा जो तिवसा गावामागील ब्रिज आहे हा अतिशय मोठा असलेला ब्रिज असणार आहे व त्या ठिकाणी गर्डर लॉन्चिंग हे पूर्ण करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर नुकत्याच काही काळामध्येच त्या ठिकाणी देखील पुलावरती स्लॅब कास्टिंगचे कार्य हे सुरू होईल. गुगल मॅप्सद्वारे आपण या ठिकाणी ही लोकेशन जी आहे ती बघू शकाल. या ठिकाणी आपल्याला गुगल मॅपमध्ये देखील त्या ठिकाणी गर्डर लॉन्चिंग पूर्ण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. अतिशय मोठा हा असा पूल असणार आहे व या ठिकाणापासून मित्रांनो ही जी रेल्वे लाईन आहे ती कळंबपर्यंत आता या डोंगर दऱ्यामधून मार्ग काढतच जाणार आहे. त्यामुळे या लोकेशनवर जाऊन शूट करणे शक्य नसल्यामुळे गुगल मॅपद्वारे आपण या ठिकाणची माहिती घेणार आहे. तर या पुलाला क्रॉस केल्यानंतर आपण पाहू शकता की छोटे मोठे जे पूल आहे नाल्यावरचे ते तयार करण्यात आले आहे. तसेच अर्थवर्क जे आहे ते देखील अंतिम टप्प्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. संपूर्णतः डोंगराळ हा असा असलेला भाग असणार आहे. हा 40 किलोमीटरचा भाग कळंबपर्यंत पूर्णपणे डोंगराळ असणार आहे. त्यानंतर ही रेल्वे लाईन कळंब रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे. त्या ठिकाणी हा डोंगराळ भाग संपणार आहे. तर याच डोंगराळ भागामध्ये आपण पाहू शकता की बोथबोडण या गावाजवळ बोथबोडण रेल्वे स्टेशन हे बनवण्यात येत आहे. यवतमाळ रेल्वे स्टेशन नंतर येणारे बोथबोडण हे रेल्वे स्टेशन 10 किलोमीटर साधारणतः अंतरावर असणार आहे. यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या आणि कळंबच्या मध्ये तळेगाव, तर यवतमाळ नंतर बोथबोडण हे रेल्वे स्टेशन असणार आहे. त्यामुळे तळेगाव व बोथबोडण हे सारख्या प्रकारचे हॉट स्टेशन असण्याची शक्यता आहे. या ठिकाणावरून बोथबोडण हे गाव जवळच असल्यामुळे या ठिकाणी बोथबोडण हे रेल्वे स्टेशन बनवण्यात येत आहे. त्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता की बोथबोडण करून यवतमाळच्या दिशेला जाताना या रेल्वे लाईनवरील अर्थवर्क जे आहे ते जवळपास अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येईल. कॉन्क्रीट वर्क जे आहे ते सर्व या ठिकाणी पूर्ण झाल्याचे आपल्याला या गुगल मॅप्समध्ये दिसत आहे. या डोंगराळ भागामधून मार्ग काढत ही रेल्वे लाईन वळण घेत समोर जाताना आपल्याला समोर दिसते आहे. गुगल मॅप्समध्ये सोपे दिसत असले तरी या लोकेशनवर जाऊन काम करणे हे तेवढेच कठीण आहे. समोर आपण पाहू शकता की आता ही रेल्वे लाईन जी आहे ती डावीकडे वळण घेत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो काही अंतर समोर आल्यावर आपल्याला या ठिकाणी दिसू शकेल की यवतमाळ आउटर कॅबिन हे बोथबोडण या गावाजवळ बनवण्यात येत आहे. हा जो रस्ता आहे हा डावीकडे बोथबोडण तर उजवीकडे हा रस्ता नागपूर तुळजापूर या नॅशनल हायवेकडे जातो. या ठिकाणावरून बोथबोडण हे गाव 1 ते 2 किलोमीटर अंतरावर असणार आहे. याच ठिकाणी यवतमाळ शहराचे आउटर कॅबिन हे बनवण्यात येणार आहे. कारण यवतमाळ रेल्वे स्टेशन देखील डोंगराळ भागातमध्येच असल्यामुळे व जागेच्या कमतरतेमुळे या ठिकाणी यवतमाळचे आउटर कॅबिन हे दारवाच्या दिशेचे असणार आहे. तर दुसऱ्या दिशेचे कळंबच्या दिशेने म्हणजेच तळेगाव या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे नागमोडी वळणं घेत डोंगराळ भागामधून ही रेल्वे लाईन मार्ग काढत काढत समोर यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहे. या ठिकाणावरून यवतमाळ रेल्वे स्टेशन
सरासरी 5 किलोमीटर अंतरावर आता असू शकेल. तर आता आपण या ठिकाणी पाहू शकता की बऱ्याच रोड तसेच नाल्यांना क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी आता या डोंगराळ भागामध्ये ही रेल्वे लाईन आली आहे व एका मोठ्या पुलाची निर्मितीकरिता या ठिकाणी पिलरचे जे काम आहे ते या डोंगराळ तसेच जंगलाच्या भागामध्ये पूर्ण करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. पिलरच्या सावलीवरून या ठिकाणचे पिलर किती मोठे आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. तर आता यवतमाळ दारव्हा रोडच्या जवळ ही जी रेल्वे लाईन आहे ही आलेली आहे आणि या ठिकाणी देखील पुलाच्या निर्मितीकरिता पिलरचे जे काम आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे. अतिशय मोठे असे पिलर या ठिकाणी पुलाच्या निर्मितीकरिता बांधण्यात येत आहे. या ठिकाणी पुलाची निर्मिती ही यवतमाळ दारव्हा या रस्त्याला रेल्वे लाईन क्रॉस होत असल्यामुळे क्रॉसिंगकरिता या पुलाची निर्मिती ही केल्या जात आहे. समोर आपण पाहू शकता की यवतमाळकडे या दिशेने हा रस्ता जातो आहे आणि यवतमाळ शहर या ठिकाणून 5 किलोमीटर अंतरावर असणार आहे. पुलाच्या निर्मितीकरिता या ठिकाणी अतिशय उंच असे 40 ते 50 फूट उंचीचे पिलर जे आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या पुलांच्या निर्मितीचे कार्य हे जवळपास पूर्ण होत आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी पियर कॅपपर्यंतचे जे काम आहे ते पूर्ण करण्यात आले आहे व पियर कॅपचे काम या ठिकाणी व्हायचे अजून बाकी आहे. तर जंगलाकडे जाणाऱ्या या भागामध्ये देखील आपण पाहू शकता की समोर देखील एका पिलरच्या निर्मितीचे कार्य हे पूर्णत्वास येत आहे. तर या दिशेने बोथबोडणकडून ही रेल्वे लाईन आता डोंगराळ भागामधून मार्ग काढत येत या दारव्हाकडे जाणाऱ्या रस्त्याला क्रॉस करणार आहे आणि समोर आपण पाहू शकता मित्रांनो, त्या ठिकाणी पोहोचणे देखील कठीण आहे अशा ठिकाणी या रेल्वे लाईनला क्रॉसिंग करिता पिलरच्या निर्मितीचे कार्य सुरू आहे. समोर जो पिलर निर्माणाधीन आहे हा साधारणतः 20 फूट, तर याच्या पुढे देखील एक पिलर जो रोडच्या अगदी साईडला असणार आहे तो साधारणतः 40 फूट खाली बनवण्यात येत आहे. 40 ते 50 फूट खालपर्यंत या ठिकाणी या रेल्वे लाईनचे काम सुरू आहे. त्या ठिकाणाहून हा पिलर साधारणतः 70 ते 80 फूट उंच घेण्यात येईल. त्यामुळे एक मोठा पिलर त्या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे. त्यानंतर डोंगराळ भागाला वळण घालून ही रेल्वे लाईन पुन्हा एकदा यवतमाळ दारव्हा या रस्त्याला आता या ठिकाणी क्रॉस होणार आहे. यवतमाळ शहराच्या जवळच आता ही रेल्वे लाईन आली आहे. या ठिकाणी दारव्हा रोडला तात्पुरते वळण देण्यात आले आहे. या दिशेला ट्रक जाताना दिसत आहे ते दारव्हाकडे जाणाऱ्या रस्त्याचे वळण आहे आणि या ठिकाणी या रोडवर पुलाच्या निर्मितीचे कार्य करण्याकरिता या ठिकाणी खालच्या दिशेने रेल्वे लाईन जाणार आहे. त्यामुळे वरती रोडसाठी पूल हा बनवण्यात येत आहे व त्याचे देखील काम या ठिकाणी पियर कॅपपर्यंतचे पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अपडेट आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेट.